हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। शिवालिक आणि नंदादेवी जहाज सोडण्यासाठी इराणसोबत कुठलेही डील झालं नसल्याचंही स्पष्ट। शिवालिक नंतर नंदादेवी जहाज भारतात दाखल, 46,500 मेट्रिक टन एलपीजी घेऊन नंदादेवी भारतात। वाडीनारमध्ये एसटीएस ऑपरेशनला सुरुवात। इराणचे प्रमुख लष्करी कमांडर घोलामरेजा सोलेमानी ठार, पंतप्रधान नेतन्याहूंच्या आदेशानंतर सोलेमानींवर हल्ला। इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेसकडून पोस्ट करत दावा, सोलेमानी बेसिस संघटनेचे होते प्रमुख। डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांवर संताप, अमेरिकेला कुणाचीही गरज नाही, हॉर्मुझ सामुद्रधुनीचं संरक्षण करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्यास मित्र राष्ट्रांच्या नकारानंतर संताप व्यक्त। भारतानं अमेरिकेसोबतचा व्यापार करार तात्पुरता रोखला, आयात शुल्क निश्चित करेपर्यंत स्वाक्षरी नाही, भारताची भूमिका, भारत अमेरिकेतील व्यापारी करार पुन्हा लांबणीवर। शेगाव शहरातील प्रमुख पंपांवर डिझेलचा तुटवडा, जगद्गुरू राजेश्वर माऊली पंपावर इंधन नसल्यानं वाहनधारकांची गैरसोय, बीपीसीएलकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही।